नमस्कार. आज एक स्पेशल प्रेस नोट घेवची पडली. याचे कारण कितें आसलेले, आमच्या पेडण्यात जो GMR एअरपोर्ट असा त्याच्या जी जागा आमच्या पेडण्याच्या लोकांची गेली त्याच्यासाठी सरकारान एक पब्लिक नोटीस काढल्या. ही पब्लिक नोटीस 27 ऑगस्ट 2024 काढल्या. लेटर नंबर असा 255. तसंच DLA LLC 2024. ही स्पेशल लँड एक्विजिशन ऑफिसराच्या थ्रू काढलेली असा. कितें म्हटलां ताचेर की पेडण्याची जी जागा कोणाची गेलेली असा एअरपोर्टाचेर तेंच्यांनी लँड लुजर सर्टिफिकेटासाठी एप्लाय करचें म्हणून. आता लँड लुजर सर्टिफिकेटाचे एप्लाय करपाक त्याची मुदत असा फक्त 2 महिने. ऑलरेडी 1 महिनो जाल्लो असा. लोकांक अजून खबर सुद्दां ना हे प्रेस नोट येयल्या म्हणून. सो म्हजे एक स्पेशल हेंचें सांगणें आसा कितें, ह्यो जो टायम लिमीट जो सरकारान दिला 2 महिन्याचो तो पयलीं एक्सटेंड करात, कित्याक हे लोकां मदीं अजून मेसेज वचूंक ना. आणि त्या हेतून ही जो लँड लुजर सर्टिफिकेट जे पेपर्स जे आमकां हितून स्पेशल लँड एक्विजिशन ऑफिसरा कडेन दिवचे पडटात जे पेडण्याच्या लोकांक, ते पॉसिबल ना, ते फिजिबल ना. इतले सादारण गांवांतसून लोक थंय वचपाक शक्य ना. ताका लागून आमच्या CMान आनी सरकारान हाचेर लक्ष घालून हे डॉक्युमेंटेशन पंचायत लेवल कित्याक करचें न्ही. म्हणजे तांकां एक रिक्वेस्ट आसा, हे पंचायत लेवल करचे जेणे करून पंचायतीन येवन ते लोक आपले डॉक्युमेंटेशन दितले. कारण त्या पेपराचेर तांच्यांनी अशें बरयलें अवॉर्ड मागयत आनी डॉक्युमेंट्स विच इज व्हेरी डिफिकल्ट. सो त्या लोकांक इतले ते खर्च करणं आणि त्रासदायक जावच्या पेक्षा डायरेक्टली जर ते पंचायतीत ते ऑफिसर येवन जर करत जाल्यार इट विल बी मोर कन्विनियंट आणि त्याचो फायदो बऱ्याचशा जाणांक जातलो. तसोच तातूंत बरयला लँड लुजर सर्टिफिकेट हे घेताना त्याचो फायदे तोटे हे त्याच्या बद्दल कांयच बरोवंक ना. पण हांव कितें सांगूंक सोदता सगळ्यात महत्वाचें, हे जे लँड लुजर सर्टिफिकेट आमकां आतां तुमी पेडणेकारांक आमच्या लँड लुजरांक दितले त्या संदर्भात ही माहिती सगळ्या पंचायती थ्रू किंवा लोकां थ्रू किंवा प्रेस नोटा थ्रू जावंक जाय आसले. सरकार एक्चुअली सरकार दारी म्हणतात आम्ही, प्रत्येकाच्या दारी. तर ही गोष्ट आमच्या प्रत्येक पेडणेकाच्या माहितीकच ना. सो ही माहिती पहिली सगळ्याकडे जावची, त्याच्या प्रेस नोट घेऊन लोकांमध्ये सरकारान आपल्या वतीन मांडचे. आणि म्हजे एक रिक्वेस्ट आसा आमच्या पेडण्याच्या आमदाराक, ताणी ह्यो विशय घेवन ह्यो आमच्या लोकांक त्याचो फायदो करून दिवचो. हे CMाक सांगून बाबा हे पेपर पणजे वचून येवपाक व्हेरी डिफिकल्ट आसा, आमच्या पेडण्यात पंचायती थ्रू करया अशें करून. आणि इवन जे डॉक्युमेंटेशन जे खूप किचकट आसा ते डिफिकल्ट आसा. तितून आनी एक म्हत्वाचें हांव सांगूंक सोदता, सरकारान ऑलरेडी जे पेमेंट केलेले आसात, जे लँड एक्विजिशन करून तांकां एक्चुअली सरकारान डायरेक्टली सर्टिफिकेट दिवपाक कांयच हरकत ना. कारण ते डबल काम कित्याक करूंक जाय. आणि त्या हितून पब्लिक प्रेस नोटांनी अशें बरयलां की इनकम्प्लीट प्रोसेस आसलेले मेळचे ना. तर म्हजें म्हणणें कितें आसा सरकाराक, तुमी जे पेमेंट्स ऑलरेडी जे दिलेले आसात आमच्या पेडण्याच्या जमीन गेल्या तांकां प्रत्येकली डायरेक्टली दिवचे अशें म्हणजे तांकां एक सरकाराक रिक्वेस्ट आसा. तशेंच म्हणजे पेडण्याच्या प्रत्येक माणसाचो जी जागा एअरपोर्टासाठी गेलेली आसा तांकां एक हांव रिक्वेस्ट करता आनी अपील करता, प्लीज हे सर्टिफिकेट घेयात. त्याचो आमकां खरोच फायदो आज ना फाल्यां जातलो, ही एक तांकां रिक्वेस्ट आसा. आणि सगळ्यात महत्वाचें आनी एक आसा, ही बातमी जी आसा ही प्रत्येक आपापल्या मित्र मंडळींक ज्याची जागा गेल्या तांकां एकामेकाक शेअर करत, जेणे करून ती बेगिनात बेगीन सगळ्यांनी आपले एप्लाय करचे. आणि हांव एक सरकाराक एक सांगूंक सोदता, हे डॉक्युमेंटेशन करच्या पेक्षा साधारण एप्लिकेशन करून हे शक्य आसा सरकाराक. सो सरकारान हेचे स्पेशली आमच्या CMान हेचे लक्ष घालून हे करून घेवचे, हेच माझी रिक्वेस्ट आसा. हांव रुपेश परब, मोपा गांवचो माजी सरपंच. आयज ह्या ठिकाणी प्रेसीन उलोवपाक बोलण्यासाठी एकच विशय आसा की आयज देर आय दुरुस्त आहे, म्हणजे सरकारान लँड युजर सर्टिफिकेट जी खूप वर्सां आमच्या शेतकऱ्यांची जी मागणी असली ती मागणी मान्य करून सरकारान ही दिता म्हणून एक सर्क्युलर प्रसिद्ध झाले 27 ऑगस्टाक. आणि ह्या 27 ऑगस्टाक जे सर्क्युलर प्रसिद्ध झाले तेतून तेंच्यांनी अशें म्हटले की आता येणाऱ्या फुडल्या 2 महिन्याच्या भितून ज्या शेतकऱ्यांचे जमनी ह्या विमानतळा खातीर गेले ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपथिसर एक ॲप्लिकेशन करचे आणि ह्या ॲप्लिकेशनात अवॉर्ड कॉपी लावची आणि रिलेटेड डॉक्युमेंट लावचे आणि ते जे लँड युजर सर्टिफिकेट आसा ते तेंच्यांनी मागचे. पण विषय असो आसा की हे सर्टिफिकेट मागत असताना शेतकऱ्यांची सुद्धा काही डिफिकल्टी आसात. कारण लँड एक्विजिशनचो अवॉर्ड जो आसा हो अवॉर्ड ऑलरेडी लँड एक्विजिशन ऑफिस आसा त्या ऑफिसानच डिक्लेअर केल्लो आसा
आणि हे जर अवॉर्ड जर आम्ही जर समजा RTI मार्फत किंवा इतर सोर्सातले जर घेतलेला आहे तर त्या याचीच डॉक्युमेंटाचीच किंमत जवळजवळ 5,000 रुपये जातली. येदो व्हडलो तो ऑलरेडी अवॉर्ड असा. ताका लागून सरकारान हे अवॉर्डाच्या न मागता ज्या शेतकऱ्यांची जमीन गेलेली असा तुमच्याकडे पूर्णपणे तो अवॉर्ड असा किंवा पूर्णपणे रेकॉर्ड ह्या ऑफिसाकडे असा, ते जे ऑफिस रेकॉर्ड असा त्या रेकॉर्डाच्या अनुषंगान फक्त जमीनदाराकडल्यान शेतकऱ्याकडल्यान फक्त ऍप्लिकेशन घेवचे, त्याचे आधार कार्ड घेवचे, ओळखपत्र घेवची आणि त्याका ते सर्टिफिकेट सरळ दिवचे. आता हे ऑफिस ऑलरेडी पणजे जुंता हावसान आहात. ह्या ऑफिसान वयच्या पेक्षा जर समजा सरकारान ह्याच्या पयलीं सुद्धा जेन्ना भूसंपादन झाले ह्या भूसंपादनाच्या प्रक्रियेन परत गावांनी वचून लोकांका नोटीसी दिवप, लोकांची म्हणणी ऐकून घेवप अशो सुद्धा प्रकार तेन्ना जालो. पण हे एक फावट सरकार तुमच्या दारी ह्या उपक्रमा अंडर जर हे जे ऑफिस असा ह्या ऑफिसान जर हे आमचे 5 गांव जे आसात ह्या 5 गांवांत जर प्रत्येक ग्रामपंचायतीन बसून जर हे जर डॉक्युमेंटेशन लोकांकडल्यान जर घेतले जायत, ऍप्लिकेशनां घेतली जायत किंवा त्या रिलेटेड तांकां जर काही गोष्टी जाय, डॉक्युमेंट जाय तर सद्य थंयसर त्यांच्या लोकांकडे चर्चा करून विचार विनिमय करून हे डॉक्युमेंटेशन घेवचे. कारण कशें आसा हो अवॉर्ड जावन जवळजवळ म्हाज्या हिसपान 15 वर्सां ते 20 वर्सां जायत येयली. लोकांका पेमेंट जेंकां मेळ्ळी तेंकां सुद्धा जवळजवळ 15 वर्सां हे गोष्टी जाली. कारण सगळ्या लोकांकडे हे डॉक्युमेंट सध्या अवेलेबल आसतलेच अशें गृहीत धरू शकना आमी. दुसरी गोष्ट अशी आहा हे जे चडशे जे डॉक्युमेंट आहात हे जाणट्या लोकांचे म्हणजे जवळजवळ ज्यांची 60 वर्सां 80 वर्सां अशा लोकांच्या नांवार पेमेंट आयलेले आसात. ते खुबशे लोक ऑलरेडी सध्या हयातय नसतील. पण त्या लोकांनी सुद्धा कशा पद्धतीन फुडें पावलां घालपाक जाय ह्या विशयी पूर्णपणे माहिती प्रत्येक ग्रामपंचायत वायज ह्या सरकाराच्या जे ऑफिसर आसा ह्या ऑफिसरांनी एकदा दिवची अशी हांव सगळ्या आमच्या सरकार आसा, माननीय मुख्यमंत्री आसा, आमचो आमदार आसा ह्या सगळ्यांक विनंती करता की ह्याची अवेअरनेस करची आणि लोकांकाही प्रत्येक मनीस न चुकता ह्या प्रत्येक जमीन ज्याची गेली त्या काही सर्टिफिकेट दिवचे. तसेच माझे पूर्ण आमच्या गावातल्या लोकांका सुद्धा आव्हान आसा की हेंचे हे सगळे जे भूसंपादन ज्यांची घेतली जमीन त्या सगळ्यांनी हे सर्टिफिकेट घेवचे. कारण भविष्यात आमच्याकडे 1 and 49 आमची नावां ना. ऑलरेडी सरकारच्या नावावर डायरेक्टरेट ऑफ ट्रान्सपोर्ट ह्याच्या नावावर ऑलरेडी जमीन जाल्ली आसा. आमचे जमीन हो एअरपोर्टाक गेली म्हणून आमच्याकडे एकच फक्त डॉक्युमेंट आता मेळटलो तो म्हणजे हो आता हे जे सर्टिफिकेट आसतले तो एकच डॉक्युमेंट आसतलो. त्या प्रत्येकान हो डॉक्युमेंट घेवचो जेणेकरून भविष्यात सुद्धा सरकारकडे काहीतरी विनंती करताना मागणी करताना आम्ही ह्या जमीन गेली म्हणून पीडित आसात म्हणून आमकां खंयतरी प्राधान्य मेळचें ह्यासाठी सुद्धा आम्ही वेळोवेळी हे गोष्टीची मागणी केलेली सरकाराकडे आणि सरकारान उशिरा का असेना हे एक पाऊल घेतले. सरकारचे अभिनंदन करता आणि सरकारान एक सिम्प्लिसिटी प्रोसिजर करून हे सगळे जे डॉक्युमेंट आहात ते आमकां दिवचे अशी तांकां विनंती करता.